खानापूर, अटपडी, विसापूर किंवा माझ्या मतदारसंघातून संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज रात्रीपासून काल त्या प्रचंड पाऊस चालू आहे. माझी मतदारसंघातल्या किंवा जिल्ह्याच्या तमाम नागरिकांना विनंती आहे, थोडं काळजीपूर्वक राहणं खूप आवश्यक आहे. तहसीलदार साहेब, आमचे डेप्युटी साहेब, आमचे डेप्युटी आम्ही सगळे सकाळपासून एकत्र करतोय. माझ्या मतदारसंघातील जवळपास 20 ते 30 रोड आज पुलावरून पाणी पेल्यामुळे बंद असल्यामुळे माझी तमाम नागरिकांना विनंती आहे की थोडं काळजीपूर्वक राहा, घरात राहा. ओढ्याच्या कडेला, नदीच्या कडेला कुठल्याही परिसरामध्ये तुमचा वावर, जनावरांचा वावर असता कामा नये. आणि काळजीपूर्वक जी घरं पडझड होण्यासारखी आहेत त्या घरातल्या लोकांना सुद्धा माझी विनंती आहे की थोडं सुरक्षित ठिकाणी तुम्ही आश्रय घ्यायला पाहिजे. अजूनही आपल्याला आज आणि उद्या अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे. तर माझी विनंती आहे सगळ्यांना, प्रशासनाच्या वतीने विनंती आहे की तुम्ही थोडं काळजीपूर्वक या गोष्टी पाहिल्या पाहिजेत, सगळ्या सूचनांचं पालन केलं पाहिजे. आम्ही आज तहसीलदार साहेब आम्ही करत असताना आम्हाला निदर्शनास असं की जिथं धोकादायक परिस्थिती आहे त्या पाण्यातून मुलं ये जा करत होती, मुद्दाम हे करत होतं. आमची विनंती आहे, त्याच्यामध्ये अपघात जोडू शकतो, तर सर्वांनी काळजी घ्यावी अशी माझी विनंती आहे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासन, सरकार तुमच्या बरोबर आहे. पण जिथं अडचण असेल त्या ठिकाणी आम्हाला प्रशासनाला तुम्ही फोन करा. तुमच्या अडचणी सोडण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी तत्पर राहू. आणि ही परिस्थिती परत उद्भवू नये. आता हे आम्ही केंद्राचे अधिकारी आम्ही सगळे फिरतोय, जिथं जिथं पूल भविष्यात मोठे करून घ्यावं लागतील ते सगळ्या रस्त्यांचं आम्ही पाहणी करतोय. काही तलावांना आज आपण धोकादायक स्थितीमध्ये बघतोय, त्या तलावांची दुरुस्ती करण्यासाठी शासनाकडे आम्ही प्रस्ताव त्या ठिकाणी पाठवलेले आहेत. काही बंधारे आज काही बंधारे फुटलेली आम्हाला त्या ठिकाणी माहिती मिळाली आहे. काही ठिकाणी आम्ही ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झाले त्या सगळ्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून आपण त्यांना मदत देण्यासाठी प्रयत्न करतो.